मराठा मेळावा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लोकांना एकत्र आणून त्यांच्यात ऐक्य निर्माण करणे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांचे जतन करणे आणि त्यांचा प्रसार करणे. ही संस्कृती, परंपरा आणि रीती विविध सणांद्वारे आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात विविध सण येतात आणि आपल्याला फक्त 12 महिने म्हटले की जानेवारी ते डिसेंबर तेच आठवतं. पण हिंदू पंचांगानुसार 12 महिने हे मराठी महिने म्हणून ओळखले जातात. त्याला मार्गशीर्ष असे म्हणतात. मराठी महिन्यांचे महत्त्व मराठी संस्कृतीत खूप मोठे आहे. प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्त्व आहे आणि ते वेगवेगळ्या ऋतूंशी, सणांशी आणि चालीरीतींशी जोडलेले आहे. तसेच प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी वैज्ञानिक, सामाजिक आणि धार्मिक कारणे आहेत. चला तर मग बघूया कुठले महिने असतात आपल्या पंचांगात ते. तुम्हाला माहित आहेत का? कोणाला माहित आहे मराठी महिने? ते आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. प्रत्येक महिन्यात कुठले सण येतात तेही आपण बघूया. आज आपल्या फेलिसिटाची मुलं आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणांची झलक दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मराठी महिन्यामधला पहिला महिना की चैत्र महिना. चैत्र महिन्याला मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखले जाते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत गुढीपाडवा या सणाने केले जाते. म्हटले जाते की ह्या दिवशी राम वनवासातून परत आले होते. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. तर चला तर बघू आपण बघूया आपली फेलिसिटाची मुलं गुढी कशी उभारतात. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. आता दुसरा महिना वैशाख. तसेच अक्षय तृतीयेला वस्तुदान करणे ही महत्त्वाचे मानले जाते. हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी कुठलेही शुभकार्य सुरू करणे लाभदायक मानले जाते. बघूया या आपल्या मैत्रिणी अक्षय तृतीयेची पूजा कशी करतात.
त्याच्या पुढचा महिना आषाढ हा जोरदार पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी हे उत्सव साजरे केले जातात. या महिन्यात विठ्ठलाचे भक्त पंढरपुराची वारी करतात. लाखो वारकरी भर पावसात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत पंढरपूरला पायी चालत जातात. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी सुरू केलेल्या परंपरेत संत महात्म्यांच्या पादुका, पालखी, भजन, कीर्तन, नृत्य, टाळ मृदुंगाच्या तत्वात पंढरपुरी नेल्या जातात. पाहूया तर मग आपले छोटे वारकरी काय करतायत. श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, पाणी पोळा हे अनेक सण श्रावणामध्ये केले जातात. श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. मंगळागौर पूजन हे मुख्यत्व नवविवाहित स्त्रिया करतात. शंकराला मिळवण्यासाठी देवी पार्वती अनेक व्रते केली होती. तर चला तर बघूया मंगळागौरचा खेळ कसा रंगतो. हाच महिना सर्वांच्या आवडीचा असतो, कारण या महिन्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. आता पुढचा महिना चालू आहे, बरोबर, भाद्रपद. सर्वांच्या घरी लाडके गणपती बाप्पांचे गणेश चतुर्थीला वाजत आगमन होते आणि लगेचच गौरींच्या देखील आगमन होते. गौरी म्हणजे गणपती बाप्पांची आई पार्वती. या 10 दिवसाच्या उत्सवात गणपतीची सजावट, आरत्या, गोडमोदक आणि विविध कार्यक्रम या सर्वांसह उत्साहाने पार पडतो. चला बघूया
बाप्पा, मला तुझी फार आठवण येते रे. तू कधी येणार आमच्या घरी? देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली पार. चिंता हरून देवा थकला असणार, देवाच्या खांद्यावर भार. ओढाईचा टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला. गणराया 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 हो, गणराया 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 हो. आता बघूया मराठी महिन्याचा 7वा महिना अश्विन महिना. या महिन्यात शारदीय नवरात्री, घटस्थापना, दसरा हे महत्त्वाचे सण येतात. अश्विन महिन्यात हिंदू धर्मातील अनेक प्रमुख सण आणि उत्सव साजरे केले जातात, जे धार्मिक, श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. आता बघूया दुर्गा देवीचा, अंबा देवीचा गोंधळ लहान मुले कसे सादर करतात. मंगळ जळवितो रात्रंदिन संभळ. खुलवितो दुटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. घरोघरी हिंडतो न गोंधळ, आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ, देवीचा मांडतो. भवानी 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 बसली ओठी कळी, आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. आता कुठला महिना आहे तो? कोणी ओळखत का? कार्तिक. करेक्ट. 8वा महिना कार्तिक. या महिन्यात भगवान विष्णू दीर्घ निद्रेतून जागे होतात. याला दामोदर मास असेही म्हणतात. या महिन्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी सण साधारणपणे 5 दिवस चालतो, जो धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत चालतो. या महिन्यात लोक घरे दिव्यांनी प्रकाशित करतात, देवी देवतांची पूजा करतात. याच महिन्यात तुळशीचे लग्न, दीपोत्सव, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमाही साजरी केली जातात. चला तर मग बघूया. पाना फुलाचे तोरण दारी, अंगणी देखणी साजे रांगोळी. उंटिण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल होऊ दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. दिवाळी काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या, राजा लक्ष्मणाच्या. आता येतो मार्गशीर्ष महिना. हा मराठी महिन्यातला 9वा महिना आहे. मार्गशीर्ष महिना हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो. यात महालक्ष्मी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची या महिन्याला सूर्यप्रतिष्ठा महिना असेही म्हटले जाते. या काळात सूर्याची उपासना केली जाते. मकर संक्रांत, पुत्रदा एकादशी, शाकंभरी पौर्णिमा हे सण याच महिन्यात येतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी स्नान आणि दान करण्यात विशेष महत्त्व आहे. तसेच तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून लोक एकमेकांना तिळगुळ देतात. आणि पतंग उडवणे हाही एक पारंपरिक सोहळाच आहे. याच काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चला तर मग बघूया. अशा प्रकारे संक्रांतीनंतर आपल्या मराठी महिन्यामध्ये जो माघ महिन्यात पवित्र नदी स्नान करण्याचे महत्त्व आहे. त्याच महिन्यात महाशिवरात्री आणि वसंत पंचमी सारखे महत्त्वाचे सण येतात. महाशिवरात्री या दिवशी शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची आठवण केली जाते आणि शिवाने केलेले वैश्विक तांडव नृत्य साजरे केले जाते. तांडव हे सृष्टीची निर्मिती, रक्षण आणि विनाश या तीन कार्याचे प्रतीक आहे. तर आपण महाशिवरात्रीच्या स्वरूपात तांडव नृत्य बघूया. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि ठग 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम फाल्गुन हा महिना हिंदू पंचांगानुसार 12वा व शेवटचा महिना. या महिन्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण येतात. होलिका दहनाच्या माध्यमातून लोक नकारात्मकता, अहंकार आणि वाईट विचारांना जाळून टाकतात आणि नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा केला जातो. होळीतील राग, विविध रंग आणि रंगीत पाणी एकमेकांवर उडवून हा सण साजरा केला जातो. चला तर बघूया. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. होळीनंतर याच महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे शिवजयंती. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रच नाही तर शिवजयंती याच महिन्यात साजरी केली जाते. आमचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू स्वराज्याचे संस्थापक होते.
पर राघवसु अम्ब पर रावण सरंब पर रघुकुल राज है। बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। माऊली रे केस सावली गडकोट रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळ दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो दंड पर चीता मृग झुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। जोरदार टाळ्या वाजवा या टीमसाठी. ही संकल्पना होती यांची आणि अप्रोच केल्यानंतर संगीता आणि दोघांनी मिळून स्क्रिप्ट केली. त्याची स्टाईल शो बनवला आणि सर्व मुलांना सेट करून दिला. मुलांनी असं त्यांच्या पॅरेंट्सनी छान सहकार्य केलं. याच्यात दोन कलाकार होते त्यांच्या संगीताकडे माहीत होतो. स्पंदन विजय, इप्सिता विजय, अविराज राय, अयाश खंडेलवाल, युवा राधाकृष्ण, आदिश्री कोकाटे, अथर्व राय, मायरा हिरे, अथर्व यन्नावार, Kashmi Radhakrishnan and Krish Swaminathan. नेक्स्ट आहे अनिता स्वामीनाथन, आस्था खिरे, रीना माळवे. त्यांनी आम्हाला लास्ट मिनिटला सपोर्ट केला. ऍक्च्युली ही स्क्रिप्ट लिहिताना आम्हाला खूप वेळ झाला होता आणि फार वेळ कमी होता, पण स्वप्नीत आणि तिचे पूर्ण एकत्र आपण मला खूप मदत केली आणि इतके चांगल्या प्रकारे आम्ही आम्हाला वाटलं नव्हतं. आणि छोट्या मुलांनी त्यांच्या एवढ्या कमी वेळेमध्ये